जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, 2 ते 3 दिवसापूर्वी मृणाल जाधव या नामक एका मुलीने एक व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केला होता आणि त्या पोस्टमध्ये तिने श्रीराम या व्यक्तित्वाबद्दल चुकीचं विधान केलं होतं. मित्रांनो, एक भीमसैनिक म्हणून या मुलीचा आणि तिने केलेलं जे विधान आहे त्या वक्तव्याचा मी निषेध करतो. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मला समाजाला, जो बाबासाहेबांचा अनुयायी समजतो स्वतःला, त्या समाजाला एक भीमसैनिकाचा प्रश्न आहे की यातून ती एकटीच नाही. मित्रांनो, ती एकटीच नाही. असे काही लोक आहेत जे स्वतःला समाजाचा ठेकेदार समजून कुठेही काहीही बाष्प बडबड करत फिरतात. पण त्याने साध्य काय होतं हे मला विचारायचं आहे की ह्यातून तुम्ही स्वतःची नाही, समाजाची नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करत आहात. त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहात मूर्खांनो. त्या व्हिडिओमध्ये तिने जे बोलायचं होतं ती बोलून गेली. पण मला एक भीमसैनिक म्हणून आक्षेप हा आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायची गरज काय होती? तुम्हाला शेण खायचं आहे ना, तर तुम्ही एकट्याने खा ना. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन पूर्ण समाजाला तुम्ही शेण खाण्यास का प्रवृत्त करत आहात? बाबासाहेबांचं नाव घेतल्यामुळे संपूर्ण समाजाची बदनामी इतर समाजाच्या समोर होते. नालायकांनो, मूर्खांनो, ही गोष्ट तुम्हाला कळत नाहीये. तुम्हाला शेण खायचं असेल, तुम्हाला जसं वागायचं असेल, तुम्ही एकट्याने खा. हा तुमचा वैयक्तिक विषय आहे, प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही सामाजिक जीवनामध्ये वागता, तेव्हा तुमची स्वतःची प्रतिष्ठा जपू नका. तुमची झकमारी करा, कशी करायची आहे ती. पण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन संपूर्ण समाजाला आणि विशेषतः बाबासाहेबांच्या प्रतिष्ठेला ठेस पोहोचवू नका, नालायकांनो. तुमच्या अशा वागण्यामुळे समाजात, आपल्या समाजाचा चुकीचा संदेश जातो. त्या मुलीने बोलून गेली, ती बोलून गेली. आता ती अटक वगैरे झाली आहे, तिचं काय होईल ते होईल. पण समाजाची झालेली बदनामी ही भरून निघेल काय? आता संदेश काय गेलेला आहे इतर समाजामध्ये? ती एकटीच नाही, असे अनेक नमुने आहेत समाजामध्ये वावरतात, फिरतात, ज्या चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या जागी चुकीचं वक्तव्य करून बाबासाहेबांचं नाव मध्ये आणतात. अरे, तुम्हाला शेण खायचंच आहे ना, तर एकट्याने खा ना. त्यांचं नाव घेऊन का खाता तुम्ही, मूर्खांनो? हे जे असं वागून तुम्ही स्वतःची नाही, समाजाची नाही, तर तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिष्ठा मलिन करत आहात, समाजामध्ये धुळीस मिळवत आहात. मित्र, हे चिंतन करा, मनन करा.